मित्रांनो, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी असलेला कातील सिद्दीकीचा येरवड्यामधील अतिसुरक्षित असलेल्या अंडा सेलमध्ये शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदाराने पायजाम्याच्या नाड्याने गळा आवळून खून केला होता आणि यानंतर शरद मोहोळ हा देशभरात प्रसिद्ध झाला होता. पण कोणताही पुरावा न मिळाल्याने 26 जून 2016 रोजी न्यायालयाने सिद्दीकी प्रकरणात मोहोळ आणि त्याची साथीदाराची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणानंतरनं त्याची हिंदू डॉन अशी ओळख निर्माण झाली होती. या शरद मोहोळची 5 जानेवारी 2024 या दिवशी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा शरद मोहोळ हे नाव चर्चेत आले. शरद मोहोळ कोण होता, त्याची हत्या कशामुळे झाली आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून. शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील होता. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई वडील हे शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधी काम करत होता. वर्ष होतं 2006चं. त्यावेळी मारणे आणि मोहोळ गँगवॉरला सुरुवात झाली होती. या गँगवॉरमध्ये मारणे टोळीने संदीप मोहोळची हत्या केली होती. संदीप मोहोळची हत्या शरद मोहोळच्या गुन्हेगारी विश्वातील प्रवेशाचा टर्निंग पॉईंट ठरला. संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतरनं पुण्यात गँगवॉर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर शरद मोहोळने मोहोळ गँगची सूत्र आपल्या हातात घेतली होती. संदीप मोहोळला मारणे टोळीने मारल्यावर गणेश मारणे हा अटकेत होता. तेव्हा मारणे टोळीची सूत्र ही किशोर उर्फ पिंटू मारणे याच्या हातात होती. शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी संदीप मोहोळच्या हत्येचा बदला म्हणून 2010 साली पिंटू मारणेची हत्या केली. पिंटू मारणे हा निलयम थिएटरमधून पिक्चर बघून बाहेर आल्यानंतरनं चहा नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेला होता. तिथेच शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने वार करून पिंटू मारण्याची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणामुळे शरद मोहोळ येरवडा जेलमध्ये गेला होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जेलमध्ये असताना जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी कातील सिद्दीकी हा शिक्षा भोगत होता. मीडिया रिपोर्टनुसार शरद मोहोळची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर मोठी श्रद्धा होती. तिथेच सिद्दीकीने बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच जेलमध्ये असताना सुद्धा सिद्दीकी हा वारंवार रागाने बघत असायचा. कातील सिद्दीकी हा देशविरोधी कारवाया करत असल्याने शरद मोहोळने त्याचा साथीदार असलेल्या आलोक भालेरावच्या मदतीने कातील सिद्दीकीची येरवडा जेलमध्ये कडेकोट सुरक्षा असलेल्या अंडा सेलमध्येच पायजाम्याच्या नाडीने गळा आवळून हत्या केली. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मारला गेल्याची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे शरद मोहोळ हे नाव पूर्ण देशामध्ये प्रचंड चर्चेत आलं होतं. पण यानंतरही तो शांत राहिला नाही. शरद मोहोळवर हत्येचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल झाले. लवासा प्रकरणातील दासवे गावचे सरपंच शंकर धेंडले यांचे अपहरण शरद मोहोळने केले होते. पोलिसांनी यामुळे त्याला पुन्हा अटक देखील केली होती. मात्र तो गुन्हा करायचा, तुरुंगात जायचा आणि जामिनावर पुन्हा बाहेर यायचा. या दरम्यानच्या काळात शरद मोहोळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. हा फोटो अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधील असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोवरून मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार देखील देण्यात आली होती. त्याला जुलै 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं. गुन्हेगारी करणाऱ्या शरद मोहोळला आता राजकारणाचे वेध लागले होते. त्यांनी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी समाजकारण सुरू केले होते. समाजकारणातूनच आता राजकारणाकडे हळूहळू वळण घेतले होते. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा तो मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केला होता. पुण्याचे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीने भाजपात प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे भाजपावर देखील टीका करण्यात आली होती. राजकारणातील मुख्य प्रवाहात येण्यापूर्वीच त्याच्यावर कोथरूड येथील सुतारदारा येथे 5 जानेवारी 2024 रोजी गोळीबार झाला. या घटनेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळची हत्या कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली ते आता बघूयात. नामदेव कानगुडे हा व्यक्ती पूर्वी सुतारदारा येथेच राहत होता. 10 वर्षांपूर्वी शरद मोहोळचा नामदेव कानगुडेसोबत वाद झाला होता. त्यावेळी शरद मोहोळने नामदेव कानगुडेला मारहाण केली होती. तसेच हिंजवडी येथील एका जागेच्या व्यवहारातील कमिशनवरून त्यांच्यातील वादही पेटला होता. शरद मोहोळ कारागृहात असताना अंडा सेलमध्ये असल्याने मधल्या काळात त्यांना काहीच करता आले नव्हते. हा अपमान नामदेव कानगुडेच्या जिव्हारी लागला होता. त्याचा भाचा साहिल पोळेकरचा आपल्या मामावर खूप जीव होता. मामाच्या अपमानाचा बदला घेण्याचे साहिलने ठरवले होते. त्यासाठी नियोजन करून तो शरद मोहोळच्या जवळ गेला व खास मर्जीतला बनला होता. त्याची दररोज शरद मोहोळसोबत उठबस होऊ लागली होती. सावलीप्रमाणे तो शरद मोहोळच्या सोबत वावरत होता. तो शरद मोहोळला काय हवं काय नको ते पाहायचा. शिवाय
विवाह समारंभ आणि देवदर्शन आदी सर्व ठिकाणी तो शरद मोहोळसोबत असायचा. एवढंच नव्हे तर जेवतानाही दोघे एकत्रच असायचे. अशा प्रकारे साहिलने शरद मोहोळचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. दरम्यानच्या काळात साहिल हा स्वतःसोबत कट्टा घेऊन फिरू लागला होता. मात्र शरद मोहोळला तो आपल्या संरक्षणासाठीच बाळगत असल्याचा समज झाला. त्याच्या मनात हे नव्हते की मुन्ना कधी आपला असा गेम करेल. 5 जानेवारीला लग्नाची अॅनिव्हर्सरी असल्या कारणाने तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देवदर्शनासाठी जाणार होता. त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्यासोबत होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तो देवदर्शनासाठी नवीन घरापाशी चालत येत होता. त्यावेळी संधी मिळताच शरद मोहोळवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 4 राऊंड फायर करण्यात आले. या घटनेत उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. शरद मोहोळच्या मृत्यूनंतर आता पुन्हा गँगवॉरचा उद्रेक होऊ नये अशी आशा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेवर आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.